ते आहे एका बाजूला आमिर दाफेदार आणि एका बाजूला उबेद खान मुन्ना यांना देखील तुम्ही पाहताय सलामीची जोडी मैदानावरती। तर सामन्याला सुरुवात करायची आहे। अमू 11 काशीमीरा संघ आपण शतरक्षण सजवा, कारण आज या स्पर्धेतील अंतिम आणि शेवटचा दिवस आपल्याला पाहायला मिळतो आहे, त्यामुळे जास्तीचा वेळ खर्च करू नका, लगेचच सामन्याला सुरुवात करा। आज प्रमुख अतिथी देखील या स्पर्धेसाठी दाखल झालेले आहेत, त्यांचा देखील आभार या स्पर्धेच्या माध्यमातून। आदरणीय सन्माननीय महेंद्र म्हात्रे साहेब उपस्थित आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत। तसेच योगेशजी घाटाल आपलं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये। आदरणीय सन्माननीय विनयजी पाटील देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये। सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत। तसेच रोहितजी माळवी देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत। आदरणीय सन्माननीय हर्षदजी पाटील आणि अभिजित पाटील आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। आपण देखील व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये। तर सामन्याला सुरुवात करा, जास्तीचा वेळ खर्च करू नका। दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतोय जास्तीचा वेळ खर्च करू नका, कारण आज शेवटचा आणि अंतिम दिवस आहे, त्यामुळे आज जास्त सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे जर पाहिलं तर जास्तीचा वेळ खर्च करू नका ही नम्रतेची विनंती आहे, कारण एकंदरीत आज 10 सामने आपल्याला पाहायला मिळतील, त्यामुळे सर्व सामने जास्ती षटकांचे व्हावे अशी प्रामाणिक भूमिका आहे आयोजकांची, आणि त्यामुळे तुम्ही जास्तीचा वेळ मैदानावरती खर्च करू नका। 4 षटकांचा सामना आहे, सुरुवातीच्या 3 षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटे असतील। जर 15 मिनिटांमध्ये तुम्ही सुरुवातीची 3 षटकं जर टाकली नाही तर शेवटच्या षटकामध्ये एक फिल्डर तुम्हाला 30 यार्ड सर्कलमध्ये ॲड करावा लागेल, हे देखील लक्षात ठेवा। गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आयुष सावंत आपल्याला पाहायला मिळतो आणि दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लक्षात ठेवा। रिव्ह्यू आपल्याकडे अवेलेबल नाही आहे, तर पंचांना एखादी गोष्ट डाऊटफुल वाटली तर नक्कीच ती टेक्निकल टीमचा अगदी ते लाभ घेऊ शकतात, परंतु दोन्ही संघांसाठी रिव्ह्यू अवेलेबल नाही आहे, हे देखील लक्षात ठेवा। तर सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय। स्ट्रायकिंग एंडला आमिर दाफेदार मीरा रोडचा वंडर बॉय आपल्याला पाहायला मिळतोय आणि एका बाजूला उबेद खान मुन्ना। दोन्ही नावं मोठी आहेत, दोन्ही खेळाडूंना व्यावसायिक क्रिकेट अक्षरशः गाजवलेत। आज जर पाहिलं तर आपल्या संघासाठी मैदानावरती दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात। बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिलं आमिर यांना तुम्ही पाहताय। पहिलाच बॉल इथे खराब चेंडू, या चेंडूला भिरकावलाय, फ्लिक केलाय या चेंडूला। चा वापर केला, चेंडूला दिशा दिली, अफलातून स्ट्रोक सजवलाय, बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, अगदी 6 धावांसाठी चांगला स्ट्रोक आलाय आमिर दाफेदारच्या बॅटमधून। अगदी पहिल्या चेंडूवरती त्याच्या बॅटमधून मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय। चांगली सुरुवात केली आहे। आमिरचा पहिला चेंडू खराब राहिला होता, अगदी फुलटच चेंडू, लाईन देखील खराब होती आणि त्या चेंडूवरती मोठा फटका आलाय आमिर दाफेदारच्या बॅटमधून आणि त्यासाठी आमिर जाणला जातो। अगदी त्याच्या बॅटमधून मोठे फटके येत असतात, पॉवर प्लेच्या षटकामध्ये तो अशा प्रकारचे फटके खेळण्यासाठी जाणला जातो आणि आज पहिल्या चेंडूवरती त्याच्या बॅटमधून मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतो आहे या मॅचमध्ये। आमिर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, सुरुवातीला जर पाहिलं तर राऊंड विकेटने त्यांनी गोलंदाजी केली, इथे ओव्हर द विकेटने ते आलेत। यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय, पंचांकडे पाहिलाय आशालबुद्ध नजरेनं, परंतु इथे पंच सहमत नाही आहे। अगदी पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू होता, अगदी जर पाहिलं तर ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू होता, पंच सहमत नाही आहे आणि इथे जर पाहिलं तर चांगला चेंडू, चांगला कमबॅक केलाय आमिरने या चेंडूवरती, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार मारला आणि तदनंतर चांगला चेंडू पाहायला मिळाला। आमिर
कर्णधाराच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय। अमू 11 काश्मीरा या संघाचं तो नेतृत्व करत असतो। आज देखील त्याच्याच नेतृत्वाखाली हा संघ पाहायला मिळतोय। ओव्हर द विकेट इथे फुलटॉस बॉल, अजून एक मोठा फटका आमिर दाफेदारच्या बॅटमधून येतोय। बॉल चाललाय पलीकडे, षटकार आणि अगदी पंचाने इथे तिसऱ्या पंचाने रेफर केला भीमरसाठी, कारण अगदी चेंडू कमरेच्या वरती आहे की नाही अगदी पाहिलं जाईल। आमचे तिसरे पंच पाहणी करतील, परंतु खराब चेंडू होता आमिरचा आणि या चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर। तर फेअर डिलिव्हरी, योग्य चेंडू होता, परंतु या चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी। पुन्हा एकदा आमिर ओव्हर द विकेट, यावे समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर, अगदी आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देणारा फटकाला आमिरच्या बॅटमधून अजून एक धमाका, सिक्सर। स्टँड अँड डिलिव्हर अगदी समोरच्या दिशेने कमालीचा सोक पाहायला मिळतोय आमिर दाफेदारच्या बॅटमधून। या मॅचमध्ये चांगली बॅटिंग करतोय। यावेळेस पहिला तो स्लोवर 1 आडव्या बॅटने खेळले, तर ऑन साईडला चेंडूला टर्न केलाय। मिड विकेटमध्ये अगदी डीपमध्ये त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे, चांगलं शतरक्षण पाहायला मिळतं। फक्त एकच धाव या चेंडूवरती, या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 19 या आकड्यावरती। काय जबरदस्त सुरुवात केली आहे। पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी रॉयल स्टनर मीरा रोड या संघाच्या माध्यमातून तुम्ही पाहताय, कारण आमिर दाफेदारच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार। मुन्नासाठी फुल टॉस बॉल, मुन्ना कुठे थांबणार आहे? मुन्नाने देखील इथे उडवलाय, स्लॉग हिट केलाय, चेंडूला पाठवलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर। चेंडू होता, लवकर लाईन पिक केली आणि काय प्रॉपर टायमिंग, अफलातून स्ट्रोक सजवला आणि चेंडूला अगदी पाठवलं होतं सीमारेषेच्या पलीकडे। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 25 या आकड्यावरती। जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली रॉयल स्टनर मीरा रोड या संघाच्या माध्यमातून। आश्वासक सुरुवात तुम्ही पाहताय, अगदी प्राथमिक लक्ष होतं या संघाचं की पहिल्या षटकामध्ये जास्त धावा बनवाव्या आणि काय जबरदस्त आश्वासक सुरुवात पाहायला मिळाली। दोन्ही फलंदाज आक्रमक झालेत। एका बाजूला आमिर दाफेदारच्या बॅटमधून 3 षटकार, त्यानंतर मुन्नाच्या बॅटमधून देखील 1 षटकार पाहायला मिळाला। म्हणजेच काय, पहिल्या षटकामध्ये खूप चांगली बॅटिंग रॉयल स्टनर मीरा रोडच्या माध्यमातून तुम्ही पाहताय। षटक क्रमांक 2 शुभम यांना तुम्ही पाहताय बॉलिंग ट्रॅकवरती। या षटकामध्ये त्यांना कमबॅक करावा लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये 25 धावा गोलंदाज आमिरनं खर्च केल्या, त्यामुळे या षटकामध्ये अगदी कमबॅक करणं गरजेचं आहे। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, यावेळेस पाहिलं तर लॉंग ऑनला खेळले, फटका फसला, शतरक्षक त्या ठिकाणी आहे, गौरांग चुकी करणार नाही आहे, त्याने टिपलाय झेल। पहिला धक्का या मॅचमध्ये बसतोय रॉयल स्टनर मीरा रोडला, फलंदाज बाद। साठी आमंत्रित केलं होतं आमिर दाफेदारला, कारण पहिल्या षटकामध्ये तो आक्रमक झाला होता। याही षटकामध्ये आक्रमक होण्याचा त्यांनी प्रयत्न केला। अगदी जर पाहिलं तर शुभमच्या विरोधात देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु लॉंग ऑनला कमालीचा झेल पकडला गौरांगने।
अगदी कौतुक करावं लागेल. विकेटची आवश्यकता होती कारण चांगली भागीदारी पाहायला मिळाली. पहिल्या विकेटसाठी तब्बल 25 धावांची भागीदारी या दोन फलंदाजांमध्ये आपण पाहिली, परंतु शुभमने इथे ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. विकेट मिळणं गरजेचं होतं आणि ते कार्य मैदानावरती शुभमनं केलंय. महत्त्वाच्या चेंडूवरती महत्त्वाची विकेट त्यांनी प्राप्त केली. नवीन फलंदाज यश जाधव मैदानावरती दाखल होतोय. अलीकडच्या काळामध्ये यश जाधवला देखील आपण चांगली फलंदाजी करताना पाहिलंय अनेक क्रीडा स्पर्धेमध्ये, परंतु गोलंदाजी करण्यासाठी तो जास्त जाणला जातो. इथे त्याला फलंदाजी करण्यासाठी प्रमोट केलाय. गोलंदाज तयार, खोलात टाकलाय, हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. इथे आणखीन एक धक्का, बॅक टू बॅक दुसरा धक्का बसतोय. रॉयस्टन मीरा खोलवर टप्प्याला चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अगदी शॉर्ट थर्डमॅन आणि गळीमध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी फ्लाइंग स्लीप त्या क्षेत्रामध्ये शतरक्षक होता आणि चांगला झेल कंप्लीट केला. दुसरा धक्का या मॅचमध्ये रॉयस्टन मीरा रोडला आपल्याला पाहायला मिळतो. यश जाधवच्या विरोधात पहिला चेंडू टाकत असताना खूप चांगला पाहायला मिळाला कारण टायमिंग करू शकले नव्हते. चांगला चेंडू शुभमच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. सलग 2 चेंडूवरती 2 विकेट शुभमने इथे प्राप्त केलेत. चांगल्या पद्धतीनं कमबॅक केलाय या षटकामध्ये कारण पहिल्या विकेटसाठी 25 धावांची भागीदारी मुन्ना आणि आमिर दाफेदार या दोन फलंदाजामध्ये आपण पाहिली, परंतु या षटकामध्ये सलगच्या 2 चेंडूमध्ये 2 विकेट प्राप्त केल्या शुभमनं. कमालीची गोलंदाजी करतोय आणि तो या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर सलग 3रा विकेट घेण्यासाठी सज्ज आहे. शुभम ऑन हॅट्रिक. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट नितेशच्या विरोधात. यावेळेस बॅटची एज लागली होती, परंतु फ्लाइंग स्लीपमध्ये शतरक्षक प्रयत्न करतात. धावबाची संधी आहे, मुन्ना मागे राहिला, परंतु इथे कॉलिंग खराब. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. तर नक्कीच आदरणीय सन्माननीय राजेंद्र पाटील आणि संतोषजी पाटील, प्रणयजी पाटील आणि तेजस्वी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आपण करूया वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. विनयजी पाटील यांना देखील तुम्ही पाहताय, तसेच अथर्वजी पाटील यांना देखील तुम्ही पाहताय. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक धनंजय म्हात्रे दादांना देखील तुम्ही पाहताय. खूप चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि ससून नवगर क्रिकेट क्लबचं देखील कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त आयोजन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. शुभमचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये ते करतायत कारण सुरुवातीच्या 3ही चेंडूवरती त्यांनी फलंदाजांना शांत ठेवले. सुरुवातीला सलग 2 चेंडूवरती 2 विकेट पाहायला मिळाले आणि मागील चेंडूवरती देखील नितेशने भरपूर मोठा संघर्ष केला आहे. तिथे देखील फलंदाज बाद होऊ शकले असते, परंतु कुठेतरी शतरक्षकांनी अगदी जर पाहिलं तर थोडासा लेझीनेस दाखवला. गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, खोलात टाकलाय, चॉप केलाय, अगदी चेंडूला कापलाय. पॉईंट क्षेत्रामध्ये जातोय, शॉर्ट बॅकवर पॉईंटला. त्या ठिकाणी शतरक्षक आहेत आणि जर पाहिलं तर फक्त एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 26 या आकड्यावरती. तर व्यासपीठावरती जर पाहिलं तर दिलीपजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. पुरुषोत्तम वर्तक साहेब, केशरी मांडवी साहेब, नंदकुमार पाटील, प्रकाशजी वर्तक, योगेशजी मांडवी, प्रीतेशजी पाटील, विनयजी पाटील, धनंजय म्हात्रे, सर्व मान्यवर आज आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतात आणि सर्वांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर अतिथींची मांदी आली आणि क्रीडा रसिकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळेल कारण या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस आहे. त्यामुळे या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये आपल्याला अतिथी पाहायला मिळतील. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. शुभम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. उबेद खान मुन्नाच्या विरोधात, खोलात टाकलाय, स्लॉक शिपचा फटका, कमालीचा फटका पाहायला मिळतोय. बॉल चाललाय सीम तर अलीकडच्या काळामध्ये स्लॉक स्वीप आणि फॉलिंग स्वीप सारखे फटके भरपूर खेळले जातात. मुन्ना देखील त्या फटक्यासाठी जाणला जातो आणि त्याच्या बॅटमधून अगदी तसाच काही फटका पाहायला मिळाला. इनटू द गॅप खेळले होते आणि चांगला स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून आला. या 4 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 30 या आकड्यावरती. शुभमनं या षटकामध्ये फक्त आतापर्यंत जर पाहिल्या ना तर 5च धावा खर्च केल्यात.
चांगलं कमबॅक त्यांनी केलं. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मुन्नाच्या विरोधात. इथे शरीराचा वेध घेतलाय परंतु पंचांनी इथे नो बॉल घोषित केलाय. शुभमने इथे चुकी केली आहे कारण सुरुवातीच्या 5 चेंडूवरती चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. इथे जर पाहिलं तर ओ स्टेपचा नो बॉल पाहायला मिळतोय आणि विशाल नाईक सर काय जबरदस्त पंचांची भूमिका. अगदी जर पाहिलं ना तर घारीसारखी तीक्ष्ण नजर आहे त्यांची. अगदी त्यांनी हेरलाय आणि खूप चांगलं डिसिजन पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू फ्रीट असेल आणि बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा शुभम यांना तुम्ही पाहताय. चांगला चेंडू होता परंतु ओव्हर स्टेपचा नो बॉल पाहायला मिळाला. शुभम लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा एकदा मुन्नाच्या विरोधात. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न शफल क्रॉस झाले होते परंतु चांगला चेंडू पाहायला मिळाला. या षटकामध्ये शुभमचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी केली आहे. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली कारण पहिल्या षटकामध्ये आमिरनं 25 धावा खर्च केल्या आणि कुठेतरी या षटकामध्ये धावफलकाला अगदी खीळ बसवली होती. शुभमनं फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. म्हणजेच काय 2 षटकांचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 31 या आकड्यावरती. आदरणीय सन्माननीय मनोहरजी घरत साहेब उपस्थित आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तसेच आदरणीय सन्माननीय अनिताताई घरत या देखील उपस्थित आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला खूप सारे योगदान त्यांचं देखील आपण करूया. हार्दिक हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. प्रत्येक मान्यवरानं या स्पर्धेसाठी हातभार लावले त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय आदरणीय सन्माननीय मनोहरजी घरत साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. आणि तदनंतर नारी शक्ती आदरणीय सन्माननीय जर पाहिलं तर अनिताताई घरत मॅडम देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत. अगदी जर पाहिलं तर सर्व मान्यवर या स्पर्धेसाठी दाखल होत आहेत. धनंजय म्हात्रे या व्यक्तिमत्वावरती प्रेम करणारे हे सर्व अतिथीगण आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या येण्याने पायरीला गंध आला. आपल्या येण्याने या स्पर्धेला रंग आला. आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत. तसेच अलकाताई पाटील मॅडम देखील उपस्थित आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. 2 षटकांचे देखील संपलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे ती 31 या आकड्यावरती. आयुष सावंत खूप चांगल्या पद्धतीने धावपुस्तक रंगवतात आणि खूप चांगली इत्तंभूत माहिती त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एक गुणलेखक आहेत ना फलंदाज जेव्हा मैदानावरती दाखल होतो ना तेव्हा त्याची वेळ देखील लिहिली जाते आणि मैदानावरती बाहेर जातो ना तेव्हा देखील त्याची वेळ लिहिली जाते. असे मुबलक अगदी जर पाहिलं ना काही मोजकेच गुणलेखक आपल्याला पाहायला मिळतात टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील आणि त्यामध्ये एक मोठं नाव आहे आयुष सावंत. आणि अगदी या स्पर्धेमध्ये खूप चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. जास्तीचा वेळ खर्च करू नका. लगेच सामन्याला सुरुवात करा. षटक क्रमांक 3 बादल हे गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आणि स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहताय नितेशला जो मोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातो. रॉयल स्टनर मीरा रोड या टीमसाठी इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन मिळालं नाही आहे या चेंडूला. ऑन साईडला फटका एक्झिक्यूट केला. डीपमध्ये प्रोटेक्शन फक्त एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळते. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली या 32 या आकड्यावरती. 32 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. पहिला सामना पाहायला मिळतोय अम्मू 11 काशी मीरा विरुद्ध रॉयल स्टनर मीरा रोड परिसरातील मोठं नाव. या संघाने अलीकडच्या काळामध्ये भरपूर चांगली कामगिरी केली. नजीम मुल्लासारखी ट्रॉफी या संघाने जिंकली. अगदी जर पाहिला तर खूप चांगला परफॉर्मन्स राहिला होता आणि तोच संघ आज जर पाहिला ना तर पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील ससूनगर गावामध्ये दाखल झाला आहे आणि याही क्रीडा स्पर्धेमध्ये चांगली सुरुवात या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. बादल पहिल्या चेंडूवरती त्याने एक धाव खर्च केली परंतु त्याने इथे कमबॅक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये आमिरनं ज्या 25 धावा खर्च केल्यात ना त्या धावा कुठेतरी रोखण्यासाठी याही षटकामध्ये त्यांना प्रयत्न करावा लागेल कारण 50पेक्षा जास्त धावा बनवल्या तर अम्मू 11 काश्मीर या संघाला या मॅचमध्ये थोडासा दबाव पाहायला मिळेल. परंतु जास्तीचा वेळ खर्च करू नका. अम्मू 11 काश्मीर संघ जास्तीचा वेळ खर्च करू नका. आपल्याला लास्ट ऑफिशियल कॉल असेल अन्यथा पेनल्टी दिली जाईल हे देखील लक्षात ठेवा कारण आजच्या दिवसामध्ये 10 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. त्यामुळे जास्तीचा वेळ प्लीज करू नका ही नम्रतेची विनंती आहे. आतापर्यंत 15 मिनिटं आपण खर्च केलेत. खोला टाकलाय आणि बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. शफल क्रॉस झाले होते परंतु गतीमध्ये परिवर्तन. लॅक ऑफ स्पेस पाहायला मिळाला. अगदी कमी गतीचा चेंडू होता. मुन्नाला गती ओळखताच आली नाही आणि इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. मुन्नाच्या बॅटमधून सुरुवातीला मोठे फटके या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाले परंतु तदनंतर या चेंडूवरती मुन्नाला शांत ठेवला. एक चांगल्या धाटणीचा तो फलंदाज आहे. मोठे फटके खेळण्यासाठी जाणतो असा खेळाडू म्हणजे मुन्ना. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू. वाह 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 अफलातून
काय जबरदस्त झेल टिपलाय बादलनं स्वतःच्या गोलंदाजीवरती. कमालीचा झेल. मुन्ना निघालाय परतीच्या प्रवासाला. 1 मोर विकेट डाऊन फलंदाज बाद. पुरे येणं विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन आणि सावली फाउंडेशनचे ते अध्यक्ष आहेत. त्यांच्या माध्यमातून सामाजिक कार्य देखील आपल्याला पाहायला मिळतात असे शिवाजी भुरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आणि त्यांच्याच माध्यमातून दिनांक 8 एप्रिल ते 10 एप्रिल दरम्यान चॅम्पियन प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळेल. जुचंद्रच्या मैदानावरती डे नाईट स्वरूपात ती क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहणार आहात. आणि त्या चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष शिवाजी भुरे यांचं आगमन त्याचं देखील आपण करूया. हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. परंतु बादलचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी करतात या मॅचमध्ये. तर नक्कीच आदरणीय सन्माननीय ज्येष्ठ नागरिक जेवणजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. लोअर फुल टच चेंडू. व्हॉट अ शॉट. अफलातून फटका. बॉल चाललाय 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 फलीकडे. सिक्सर. व्हॉट अ शॉट. स्ट्रोक पाहायला मिळतोय. फलंदाज कुणालच्या बॅटमधून अगदी पहिल्या चेंडूवरती लोअर फुलटा चेंडू होता. अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला. आडवा बॅटच्या चेंडूला पाठवलं होतं. पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू. स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न. इथे जर पाहिलं तर डीपमध्ये प्रोटेक्शन त्या ठिकाणी जर पाहिलं तर शतरक्षक चुकी करतायत. परंतु मागे जर प्रोटेक्शन चांगलं होतं. फक्त 2 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतात. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 40 या आकड्यावरती. चांगली धावसंख्या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. कारण आमिरच्या विरोधात 25 धावा. तदनंतर काही गोलंदाजी शुभमची पाहायला मिळाली. बादलनं देखील चांगली गोलंदाजी केली आहे. परंतु त्याच्या विरोधात या ओव्हरमध्ये षटकार देखील पाहायला मिळाला. कुणालसाठी अजून एक दर्जेदार 2 इन अ रो. व्हॉट अ शॉट. अफलातून फटका कुणालच्या बॅटमधून. पाहायला मिळते. आदरणीय सन्माननीय धनंजय मात्रे साहेबांवरती प्रेम करणारे हे सर्व अतिथी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्यांचं शुभ आगमन या स्पर्धेमध्ये त्यांचं आपण करूया वेलकम. तर इथे 3 षटकांचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 46 या आकड्यावरती. या षटकामध्ये बादलनं 15 धावा खर्च केल्या. सुरुवातीचे 3 चेंडू खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाले. परंतु कुणाल मैदानावरती आलाय ना त्याच्या बॅटमधून मोठे फटके देखील पाहायला मिळालेत. काय जबरदस्त बॅटिंग लाईन पाहायला मिळते रॉयल स्टर्नर मीरा रोडची. कारण नितेश देखील तितक्याच मोठ्या धाटीचा तो फलंदाज आहे. तो देखील मोठे फटके खेळू शकतो. परंतु कुणालने ती जबाबदारी स्वीकारली आहे आणि त्याच्या बॅटमधून सातत्याने मोठे फटके देखील पाहायला मिळतात या मॅचमध्ये. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅकवरती रुपेश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हा स्लॉगवरचं षटक आहे आणि या षटकामध्ये जर पाहिलं ना तर चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करणं गरजेचं आहे रुपेश या गोलंदाजाला. कारण गाडी 6व्याच घरवरती आहे आणि या मॅचमध्ये ब्रेक लावावाच लागेल या गोलंदाजाला. ओव्हर द विकेट. खराब चेंडू आहे. ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. इट इज अ वाईड बॉल. खराब चेंडू पाहायला मिळाला. लाईन खराब होती आणि इथे जर पाहिलं तर पंचांनी दंडित केलाय आणि 1 फॉर द ओव्हरचा इशारा देखील या गोलंदाजाला आपल्याला पाहायला मिळतोय. कारण जास्त उचली प्राप्त झाली होती. फलंदाजाच्या आवाक्या बाहेर जाणारा चेंडू होता आणि ते वाईड बॉल पाहायला मिळाला. रुपेश आज जबाबदारीने त्याला गोलंदाजी करावी लागेल.
कारण 47 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. 3 षटकांचा आतापर्यंत खेळ संपला या मॅचमध्ये. इथे पाहिलं तर जबरदस्त पुलचा फटका. व्हॉट अ शॉट. लांब 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 लचक षटकार. तिसऱ्या पंचाने ते रेफर केला. आमचे तिसरे पंच पाहणी करतील अगदी काय घडलं या चेंडूवरती. परंतु नितेशचं देखील कौतुक करावं लागेल. एका बाजूला कुणाल आक्रमक झालेत, परंतु या षटकामध्ये नितेश राणा देखील तुम्ही आक्रमक होत असताना पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून षटकार आला. आणि हा चेंडू नो बॉल. खराब गोलंदाजी या षटकामध्ये. एकही चेंडू न टाकत असताना 8 धावा खर्च केल्यात रुपेशनं. खराब गोलंदाजी राहिली आणि पुढचा चेंडू फ्री हिट असेल. आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 54 या आकड्यावरती. 54 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. या मॅचमध्ये जर पाहिलं ना तर शुभमनं चांगली गोलंदाजी केली होती, कारण त्यांनी आपल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या. मागील षटकामध्ये बादलनं 15 धावा खर्च केल्या, परंतु रुपेश देखील या षटकामध्ये चुकी करतायत. अगदी खराब चेंडू त्यांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतं. परंतु जास्तीचा वेळ प्लीज मित्रांनो खर्च करू नका. आज आपल्याला 10 सामने या क्रीडा स्पर्धेमध्ये खेळवायचे आहेत, त्यामुळे प्लीज जास्तीचा वेळ खर्च करू नका. नम्रतेची विनंती आहे. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा रुपेश ओव्हर द विकेट नितेशच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस पहिला तर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला साहिल तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण साहिलच्या माध्यमातून. अगदी पुढे आले होते चेंडू अडवण्यासाठी. इथे एकच धाव मिळाली. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 55 या आकड्यावरती. 55 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. या मॅचमध्ये रॉयल स्टर्नर मीरा रोड या टीमच्या आमिर दाफेदारने काय सुंदर सुरुवात केली या मॅचमध्ये. यावेळेस पाहिला तर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा इथे नो बॉल पाहायला मिळतोय. इथे देखील 1+1 अशा 2 धावा पाहायला मिळतात. सातत्यानं चुकी करतायत या षटकामध्ये गोलंदाज रुपेश. आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून आपल्याला अवांतरच्या स्वरूपात भरपूर जास्त धावा खर्च होत असताना आपल्याला पाहायला मिळतात, परंतु इथे कमबॅक करावा लागेल या गोलंदाजाला. तर आदरणीय सन्माननीय युवा नेते सुजेश विजय शेठ पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि इथे मोठा फटका षटकार. तर नक्कीच आदरणीय सन्माननीय सुजेश विजय शेठ पाटील साहेबांच्या स्वागतासाठी आपल्याला षटकार पाहायला मिळाला. अफलातून फटका फलंदाजाच्या बॅटमधून आला. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 63 या आकड्यावरती. 63 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे मैदानावरती. राऊंड विकेट. खोलवा टप्प्याला चेंडू समोरच्या दिशेने लॉंग ऑफला साहिल आहे. साहिलनं इथे चांगला प्रयत्न केलाय, परंतु झेल सुटलाय आणि ते एक धाव या चेंडूवरती पाहायला मिळते. चांगला प्रयत्न होता साहिलचा. अगदी पाहिलं तर वाईड ऑफ लॉंग ऑफला होते आणि ते चांगला प्रयत्न त्यांनी केलाय. झेल सुटलाय, परंतु इथे आपल्या संघासाठी काही धावा त्यांनी सेव्ह केल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस पाहिलं तर मोठा फटका. बॉल अगदी चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. सिक्सर. व्हॉट अ शॉट. संख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 70 या आकड्यावरती. काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये. भरपूर जास्त धावा
रुपेशने खर्च केल्यात, कारण सुरुवातीला नो बॉल टाकले गेले आणि तदनंतर कुणाल आणि नितेशच्या माध्यमातून चांगली भागीदारी देखील पाहायला मिळते या मॅचमध्ये. अगदी दोन्ही फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. फुल टॉस बॉल अजून एक उडवलाय, परंतु मिड विकेटला इथे शतरक्षक आहे, चुकी होणार नाही. तिसरे पंच पाहणी करतील, अगदी चेंडू भीमर आहे की नाही पाहणी करतील, परंतु इथे सुंदर झेल टिपलाय. काय घडले या चेंडूवरती तिसरे पंच आपल्यावर निर्णय पोहोचवतील. आणि फेअर डिलिव्हरी म्हणजेच काय, इथे फलंदाज बाद असेल. चांगला झेल टिपला. स्वागत या स्पर्धेमध्ये. तदनंतर सचिन पाटील साहेब देखील पाहायला मिळतात, ससूनगर गावातून ते बिलॉंग करतात. तसेच आदरणीय सन्माननीय प्रवीणजी गुप्ता साहेब देखील या ठिकाणी उपस्थित होत असताना त्यांचे देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. तसेच आदरणीय सन्माननीय प्रवीणजी घरत साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. आज जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी उपस्थित होत असताना त्यांचं सत्तर धावा आणि 71 धावांचं टार्गेट सेट केलंय. अम्मू 11 काशीमीरा या संघाच्या विरोधात काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. कुणालचं कौतुक करावं लागेल, नितेशनं देखील चांगली बॅटिंग केली. आमिर दाफेदार अफलातून सुरुवात आणि उबेद खान मुन्ना अफलातून बॅटिंग. म्हणजेच काय, एक सांघिक खेळ पाहायला मिळाला रॉयल्स्टन मीरा रोडच्या माध्यमातून. आणि तब्बल धावफलकावरती 70 धावा आणि 71 धावांचं टार्गेट सेट केलंय अम्मू 11 काशीमीरा या संघाच्या विरोधात. व्यासपीठावरती प्रमुख अतिथी या ठिकाणी दाखल झाले, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. अगदी पाहिलं तर मनसे तालुका अध्यक्ष आदरणीय सन्माननीय प्रवीणजी घरत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. तसेच आदरणीय सन्माननीय प्रवीणजी गुप्ता साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. आपल्या येण्याने या पायरीला गंध आला, आपल्या येण्याने या स्पर्धेला रंग आला. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. तर दुसऱ्या सत्रासाठी आम्हाला जॉईंट होतील पालघरचा गोड आवाज मंथनजी घरत सर. तर नक्कीच या ठिकाणी चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आणि सावली फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सन्माननीय शिवाजी भुरे साहेबांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान या आपल्या क्रीडा स्पर्धेमध्ये केला जाईल. मी विनंती करतोय आयोजकांना की आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक धनंजय म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जाईल. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष शिवाजी भुरे आणि त्यांच्याच माध्यमातून दिनांक 8 एप्रिल ते 10 एप्रिल दरम्यान डे नाईट स्वरूपात चॅम्पियन प्रीमियर लीग देखील आपल्याला पाहायला मिळेल. आणि अशा व्यक्तिमत्वाचा या मुख्य व्यासपीठावरती आयोजकांच्या माध्यमातून स्वागत आणि सन्मान केला जाईल. तर मी विनंती करतोय धनंजय म्हात्रे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण एक चांगल्या व्यक्तिमत्वाचा आपण स्वागत आणि सन्मान करायचा. महाराष्ट्राचं महावस्त्र मायेची उब देणारी शॉल आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी यथोचित मान सन्मान शिवाजी भुरे यांचा केला जातोय. तर नक्कीच ससूनगर गावातील आदरणीय सन्माननीय डॉक्टर रवीश पांडे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन, त्यांचं देखील आपण करूया. हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज जर खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर अतिथींची मांदी आली आपल्या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे. आणि खरं तर धनंजय म्हात्रे साहेबांवरती प्रेम करणारे सर्व अतिथीगण आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या हृदयाच्या अंतकरणापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसातील. तर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं आहे टॉस करण्यासाठी. कासर वडवली आणि अब्बास 11 मीरा रोड दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी.
कर्णधारांना विनंती आहे की टॉस साठी यायचंय. तर नक्कीच या ठिकाणी आदरणीय सन्माननीय डॉक्टर रवीश पांडे सर उपस्थित आहेत, त्यांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी आयोजकांना विनंती करतोय की आपण रवीश पांडे डॉक्टरांचा सन्मान करायचा आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, ससूनगर गावामध्ये अगदी खूप चांगली सेवा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आहे आणि अशा अवलियाचा, अशा व्यक्तिमत्वाचा या मुख्य व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. तर मी विनंती करतोय आयोजकांना की आपण डॉक्टर रवीश पांडे साहेबांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे आपल्या मुख्य व्यासपीठावरती. कारण गेले अनेक वर्ष ससूनगर गावामध्ये आरोग्यासाठी खूप चांगली सेवा डॉक्टर रवीश पांडे साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि त्यांचा यथोचित मान सन्मान या क्रीडा स्पर्धेमध्ये केला जातोय. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद. चला, दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित या इथे टॉससाठी. कासार वडवली संघाचा कर्णधार आणि अब्बास 11 संघाचा कर्णधार. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. ससूनगर क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय भालचंद्र म्हात्रे स्मृती चषक 2024. अतिशय सुंदर असं देखणं आयोजन आणि नियोजन. धनंजय म्हात्रे मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत. देवेंद्र म्हात्रे हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि संपूर्ण ससूनगर क्रिकेट क्लबचे आभार. या स्पर्धेकरता आपण पाहतोय स्पॉन्सर्ड अगदी चांगल्या पद्धतीने लाभले गेलेले आहेत. श्री विजय शेठ पाटील यांच्याकडनं आर्थिक मदत, मंगश शेठ ठाकूर रॉयल गार्डन रिसॉर्ट यांच्याकडनं 35,000 रुपये, सुशांत दादा पाटील यांच्याकडनं यूट्यूब लाईव्ह, पुंडलिक पाटील यांच्याकडनं देखील यूट्यूब लाईव्ह करता सौजन्य झालं आहे. रणजित मनोहर तांगडी यांच्याकडनं देखील यूट्यूब लाईव्ह करता सौजन्य झालं आहे. सौ अनिता मनोहर घरत यांच्याकडनं आर्थिक मदत. ट्रॉफीज जर आपण पाहतोय अतिशय सुंदर अशा चमचमीत ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफी करता सौजन्य झालं आहे धनंजय म्हात्रे यांच्या वतीने. द्वितीय क्रमांकाच्या ट्रॉफी करता सौजन्य झालं आहे श्री महेंद्र म्हात्रे यांच्या वतीने, स्वर्गीय एकनाथ जगन्नाथ म्हात्रे यांच्या स्मरणार्थ. तृतीय क्रमांकाची ट्रॉफी, चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर आणि मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी सौजन्य झाले योगेश दिनकर म्हात्रे यांच्या वतीने, स्वर्गीय मंगेश म्हात्रे यांच्या स्मरणार्थ आणि स्वर्गीय हिराबाई म्हात्रे यांच्या स्मरणार्थ. मॅन ऑफ द मॅच करता चषक सौजन्य झालेत घनश्याम जगन्नाथ म्हात्रे यांच्या सौजन्याने, स्वर्गीय जगन्नाथ मोतीराम म्हात्रे यांच्या स्मरणार्थ. तसेच मॅन ऑफ द मॅच करता टी शर्ट सौजन्य झाले श्री देवेंद्र कांचन म्हात्रे यांच्या वतीने. फ्रूट बास्केट मॅन ऑफ द मॅचसाठी सौजन्य झाले प्रवीण म्हात्रे यांच्या वतीने. तसेच संपूर्ण स्पर्धेकरिता बॉल आपण पाहतोय हे चेंडू स्पॉन्सर्ड केलेत कुमार संकेत सुनील म्हात्रे यांच्या वतीने. तसेच इंटरनेटची सेवा सुशांतदादा पाटील यांच्या वतीने सौजन्य झाले. तसेच आपण पाहतोय जनरेटरची सेवा श्रीकांत गोविंदशेठ पाटील यांच्या वतीने सौजन्य झाले आणि पाण्याची सेवा विनय ईश्वरदास पाटील यांच्या वतीने सौजन्य झाले आहे. तसेच प्रत्येक संघाकरिता नाश्त्याची व्यवस्था ससूनगर क्रिकेट क्लब यांच्या वतीने. या सर्व आमच्या दात्यांचं खूप खूप धन्यवाद आणि आभार. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन इथे आलेले आहेत. टॉस करण्याकरिता आपण इथे पुढे यायचंय. कासार वडवली आणि अब्बास 11. चला, सेकंड सत्राला, सेकंड इनिंगला आपण सुरुवात करतोय. षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर राकेश. पहिल्याच बॉलवरती यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. फलंदाज पहिल्याच बॉलवरती होतोय झेलबाद. चला कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन या. अब्बास 11 आणि कासार वडवली. थँक्स. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. स्वर्गीय भालचंद्र म्हात्रे स्मृती चषक 2024 या स्पर्धेमध्ये पहिला चेंडू आपण पाहिलं राकेशने डिलिव्हर्ड केला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इथे बॅटर अमीरने केला होता, परंतु बॅट रिडिंग एज आणि विकेट किपरच्या हातामध्ये सरळ चेंडू जाऊन विसावला गेला. इथे आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकावरती अमेय नव्यानं दाखल झालाय. पुन्हा एकदा यावेळेला मात्र बॅकलिपचा वापर योग्य पद्धतीने झालाय. एलिव्हेशन खूप आहे. क्षेत्ररक्षक इथे चेंडू खाली येतोय. दुसऱ्या बॉलवरती देखील जाते अजून एक विकेट. +11.
काय जबरदस्त सुरुवात केली आहे. पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट आणि ते देखील झेलबाद. चेक. तर नक्कीच मी टॉस उडवण्यासाठी आदरणीय सन्माननीय सुजेश विजय शेठ पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण यायचे आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. युवा नेता आदरणीय सन्माननीय सुजेश विजय शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एका बाजूला ससूनगर क्रिकेट क्लब आणि एका बाजूला भालचंद्र म्हात्रे स्मृती चषक. तर कॉइन स्पिन करायचं आहे. कासार वडवली आणि मीरा रोड या 2 संघामध्ये लढत आपण पाहतोय. आणि टॉस जिंकलाय कासार वडवली संघाने. तर मान्यवरांना विनंती करतोय दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला आपण शुभेच्छा द्यायच्यात. फक्त निर्णय सांगायचा. सुशांत दादा टॉस जिंकलाय, निर्णय काय? फिल्डिंग. तर नक्कीच तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. कासार वडवली संघाने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि फ्रेंड्स 11 मीरा रोड या टीमला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलंय. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. काय जबरदस्त सुरुवात इथे केली आहे राकेशने. बघा ड्रीम ओव्हर कशाला म्हणतात ते यावेळेला मात्र राकेशने दाखवलं. या विकेट हॅट्रिक नंतर आठवण झाली इरफान पठाणची. पाकिस्तान विरोधात ती मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये जी विकेट हॅट्रिक घेतली आणि तसंच यावेळेला मात्र आपण राकेशच्या माध्यमातून पाहतोय पहिल्या 3 बॉलवरती गेलेले आहेत पहिले 3 विकेट. सन्माननीय आदरणीय समाजसेवक श्री विजय शेठ पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. विजय शेठ पाटील साहेबांचं करूया ससूनगर क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय भालचंद्र म्हात्रे स्मृती चषक 2024 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. षटकातील 4था बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र शेत सेवक आदरणीय सन्माननीय विजय शेठ पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच भूमिपुत्र सो मच. काय सुरुवात इथे केलेली आहे राकेशने. पहिले 4 चेंडू हाताळलेत. पहिल्या 3 बॉलवरती 3 विकेट हॅट्रिक इथे साध्य केली. त्यानंतर 4थ्या बॉलवरती देखील आपण पाहिलं तर संधी निर्माण झाली होती परंतु फिल्डरच्या हातामधनं झेल देखील सुटला परंतु चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. षटकार गेलाय. इथे आपण पाहतोय तर चेंडू झालेले आहेत या षटकातील आतापर्यंत 5. धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 6. काय कमालीचा स्पेल. हा पहिलाच ओव्हर आपण पाहतोय राकेशची. काय जबरदस्त भन्नाट गोलंदाजी. षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र हुकमध्ये कन्वर्ट केलं या फटक्याला. चेंडू गेलाय सरळ सीमा पार. षटकार 6 धावांसाठी. क्लास टायमिंग. करूया आपण हार्दिक स्वागत. प्रमुख मान्यवरांची मांदियाळी इथे आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. अतिशय सुंदर असं दैदिप्यमान देखणं असं आयोजन आणि नियोजन. मागील 3 दिवसाचा आढावा आपण घेतला तर अगदी चांगलं क्रिकेट हे आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या दिवसात आपण पाहिलं तर क्वालिफाय होणारा संघ आपल्याला पाहायला मिळाला अर्थातच साने गुरुजी जुचंद्र. दुसऱ्या दिवशी क्वालिफाय होणारा संघ पाहायला मिळाला वर्तकनगर ठाणे. आणि कालच्या दिवसात जर आपण पाहिलं पाणजू स्पोर्ट्स पाणजू. काय जबरदस्त खेळ. कालच्या दिवसाचं वैशिष्ट्य राहिलं तर पियुष काय जबरदस्त बॅटिंग केली. 14 बॉल आणि वेगवान अर्धशतक. हे कालच्या दिवसाचं वैशिष्ट्य होतं. इथे आपण पाहिलं पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 12. आता उर्वरित चेंडूंचा खेळ आपण पाहू शकला तर बाकी आहे अजूनही 18.
18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावांचा विचार आपण आता केला तर 18 चेंडूंमध्ये अजूनही 18 चेंडू आणि एकूण 60 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इथून मात्र मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील, धावा मोठ्या प्रमाणात बनवावे लागतील, कारण की चेंडू आणि धावांमधील अंतर आपण पाहिलं तर खूप मोठ्या फरकामध्ये आता जाणवतंय. अशक्य नाहीये, परंतु त्याकरता तुम्हाला आत्मविश्वासानं फलंदाजी करावी लागेल. इथे यावेळेला आपण पाहतोय षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज झालाय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर यश जाधव. यश जाधव सज्ज झालेला आहे गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल निर्धाव स्वरूपामध्ये जातोय, परंतु निर्धाव जाणारा चेंडू आपण पाहू शकला तर कुठेतरी दडपणामध्ये बॅटिंग करणाऱ्या संघाला घेऊन जातोय असं म्हणणं वावगं ठरणार नाही. इथे पुन्हा एकदा बिघिट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा हवा तसा संपर्क झाला नाही. इथे मात्र संधी निर्माण झाली होती, परंतु गोलंदाजाने चेंडूला फक्त हातामध्ये ठेवण्याला पसंती दिली. टॉट चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. आता इक्वेशन जर आपण पाहिलं तर आता उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजूनही 16 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही एकूण 60 धावांची आवश्यकता आहे. आता दोन फलंदाज आपण पाहतोय तर एका बाजूला आपण पाहत आहात आसिफला आणि त्याच्या समवेत आहे अमीर. काहीतरी चर्चा झाली असावी दोन बॅटर्समध्ये जेणेकरून जास्तीत जास्त धावा या षटकामध्ये बनल्या जाव्यात. या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू बराच बाहेर जातोय ऑफ स्टंपच्या. विशाल नाईक सर मात्र आम्हाला दर्शवतात की खराब चेंडू आहे, वाईट बॉल. येथून मात्र अमीरला जे आपले ट्रेडमार्क पॅटर्न आहेत, मोठे फटके आहेत, त्यांची निवड करावी लागेल, कारण की प्रत्येक बॉल नंतर समीकरण जी आहेत ती बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण की आता चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजूनही 16 चेंडू आणि जिंकण्याकरिता 58 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल, धीम्या गतीचा वापर गोलंदाजाने केला, लेफ्ट केला होता अमीरने. जणू काही अमीरला वाटलं असावं की हा चेंडू कुठेतरी ऑफ स्टंपच्या बराच बाहेर असावा, परंतु तसं काही झालं नाहीये. अगदी योग्य टप्प्यावरती हा चेंडू हाताळला होता गोलंदाज यशने. 15 चेंडू आता बाकी आहेत. 15 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 58 धावांची आवश्यकता. यावेळेला मात्र चांगला बॉल, बॅटची एज घेऊन बघा फलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर अगदी चांगली बॅटिंग झाली होती. रॉयल स्टनर संघाची फलंदाजी तर अगदी चांगल्या पद्धतीने पाहिली होती. त्यानंतर गोलंदाजीमध्ये देखील चमक अगदी चांगल्या प्रकारे. पाहूया षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल. यशचं जर वैशिष्ट्य या ओव्हरमध्ये आपण पाहिलं 4च्या 4 चेंडू हे निर्धाव स्वरूपामध्ये आपण पाहिले. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव पाहायला मिळाली. यावेळेस आपण पाहिलं तर सॉफ्ट हँडने चेंडूला खेळून काढलं, दिशा दिली, स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू जातोय आणि या एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहू शकला तर आता झालेली आहे धाव फलकावर 14 धावा. सध्या तरी आपण पाहतोय तर फलंदाजी करणारा संघ अम्मू 11 कुठेतरी बॅकफूटवरती खेळताना आपल्याला दिसतोय, कारण की आता चेंडू बाकी आहेत 13 चेंडू आणि 57 धावांची आवश्यकता आहे. थोडंसं अवघड वाटतंय हे लक्ष. अतिशय सुंदर असं देखणं, आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं शेवटचा आणि अंतिम दिवस आजचा आपण पाहतोय. पुन्हा एकदा चांगला असा कट इथे पाहायला मिळाला आणि या डॉट बॉलने आपण पाहू शकला तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 12 चेंडूंचा आता खेळ बाकी आहे. 12 चेंडू आणि जिंकण्याकरिता 57 धावांची आवश्यकता आहे. हे मैदान आपण पाहतोय तर या मैदानाकरता खास करून उपलब्धी ज्यांनी करून दिली, दिलीप पाटील, वैभव पाटील, प्रमोद पाटील, पितू पाटील, विनोद पाटील आणि मोरेश्वर पाटील, सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार. चला एक छोटीशी धून आपण ऐकूया आणि पुन्हा येऊया ससूनवगर क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय भालचंद्र म्हात्रे स्मृतिचषक 2024 मध्ये. अतिशय चांगल्या प्रकारे आणि स्वागत हे केलं जातं. तर नक्कीच या ठिकाणी आदरणीय सन्माननीय संतोषजी पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये.
आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। एक जबरदस्त स्पर्धा तुम्ही पाहताय। या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जाईल। यावेळेला मात्र पहिल्याच बॉलला खेळून काढले क्षेत्ररक्षक तिथे आहेत, अगदी चांगलं क्षेत्ररक्षण केलं आमिर जाफेदार। बघा या संघाची स्ट्रॉंग पॉइंट्स जर आपण पाहिले तर क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी, जशी गोलंदाजी होते तसंच क्षेत्ररक्षण देखील आपण पाहिलं। पहिला षटकाचा अपवाद वगळता, कारण की पहिल्या 3 बॉलवरती 3 विकेट मिळवले होते, चौथ्या बॉलवरती देखील संधी निर्माण झाली होती परंतु तो झेल सुटला होता। पाहूया षटकातील दुसरा चेंडू घेऊन हाताळण्याकरता सज्ज अश्विन। यावेळेला मात्र चांगल्या प्रकारे खेळले, स्वतः करता जागा बनवली आणि यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक तिथे चेक। तर नक्कीच या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जाईल। आदरणीय सन्माननीय संतोषजी पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांचा स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल। मी विनंती करतोय देवेंद्र म्हात्रे दादांना की आपण संतोषजी पाटील साहेबांचा स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे। या ठिकाणी आदरणीय सन्माननीय प्रमोदजी म्हात्रे साहेब उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये। परंतु त्या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय संतोषजी पाटील साहेबांचा। देवेंद्र म्हात्रे दादांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राचं महावस्त्र, मायची उब देणारी श्वाळ आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन त्यांचं यथोचित मान सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय। या षटकातील चेंडूंचा विचार आपण आता केला तर चेंडू झालेले आहेत 2 धाव संख्या धाव फलकावरती फक्त आणि फक्त पाहायला मिळते झालेली 16। तर नक्कीच या ठिकाणी आदरणीय सन्माननीय सुजेश विजय शेठ पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांचा देखील यथोचित स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल। मी विनंती करतोय देवेंद्र म्हात्रे दादांना की आपण सुजेश विजय शेठ पाटील साहेबांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे आपल्या व्यासपीठावरती। तर नक्कीच एक जबरदस्त व्यक्तिमत्व, युवा व्यक्तिमत्व, युवा वर्गाला प्रेरित करणं, उत्तेजित करणं, प्रोत्साहित करणं हे कार्य राहिलं आहे साहेबांचं आणि त्यांचं यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। जबरदस्त युवा नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा यथोचित मान सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय। महाराष्ट्राचं महावस्त्र, मायची उब देणारी श्वाळ आणि तदनंतर या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन साहेबांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय। आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत। धन्यवाद। इथे आपण पाहू शकलात अगदी चांगल्या फटक्याची निवड इथे पाहायला मिळाली। या अगोदरच्या बॉलवरती काय झालं होतं तर षटकार आला होता, त्यानंतर आज चौकार पाहायला मिळाला। धाव संख्या आपण पाहू शकलात तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 26 धावा। आता फक्त औपचारिकता या मॅच मधली शिल्लक आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण की आता उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी आहे 8। पाहूया षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार। यावेळेला मात्र पुन्हा एकदा स्वतः करता जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला मात्र चांगला रिले तिथे पाहायला मिळाला आहे मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये। क्षेत्ररक्षक तिथे होते, चांगलं क्षेत्ररक्षण झालं। थँक्यू। तर कामनगावचे उद्योजक आदरणीय सन्माननीय मनोहरजी गुप्ता साहेबांच्या या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जाईल। मी विनंती करतोय सुशांतदा पाटील यांना की आपण आदरणीय सन्माननीय मनोहरजी गुप्ता साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान या आपल्या व्यासपीठावरती करायचं आहे। एक जबरदस्त व्यक्तिमत्व कामनगावातील उद्योजक आहेत आणि ते या स्पर्धेसाठी दाखल झालेलं आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि त्यांचा या ठिकाणी मान सन्मान केला जातोय। भूमिपुत्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुशांतदा पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय। महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची उब देणारी श्वाळ आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय। आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत। यानंतर कामनगावातील उद्योजक आदरणीय सन्माननीय रवी घरत दादांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल। तर पुन्हा एकदा मी सुशांतदा यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे। 6 बॉल 41। या ठिकाणी आदरणीय सन्माननीय रवी घरत दादांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय। त्या ठिकाणी धनंजय म्हात्रे दादा देखील उपस्थित आहेत आणि सुशांतदा पाटील दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय। प्रत्येक अतिथींचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय।
आणि इथे देखील दादांचं स्वागत आणि सन्मान करत असताना या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय. यानंतर कामनगावातील उद्योजक आदरणीय सन्माननीय भरत पाटील साहेबांचा देखील यथोचित स्वागत आणि सन्मान केला जाईल. त्यांना देखील विनंती करतोय आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. आणि मी पुन्हा एकदा विनंती करतोय सुशांतदा पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण भरतजी पाटील साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान आपल्या या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. कारण कामन गावातील आहेत एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं कार्य आपल्याला पाहायला मिळतं आणि अशा व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय. धन्यवाद. यानंतर आदरणीय सन्माननीय प्रवीण गुप्ता साहेबांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल. एक जबरदस्त व्यक्तिमत्व कामन गावातील एक युवा व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि अशा व्यक्तिमत्वाचा या व्यासपीठावरती मान सन्मान केला जातोय. अगदी कामन परिसरातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत प्रवीणजी गुप्ता साहेब आणि त्यांचा यथोचित मान सन्मान सुशांतदा पाटील यांच्या शुभ हस्ते या व्यासपीठावरती केला जातोय. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद. यानंतर तालुका मनसे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय प्रवीणजी घरत साहेबांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल. तर त्यांना देखील विनंती करतोय आपण देखील या सन्मानाचा स्वीकार करावा. तर सुशांतदा पाटील भूमिपुत्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष या ठिकाणी सन्मान करत असताना एक युवा नेतृत्व कामन विभागातील आपल्याला पाहायला मिळतं आणि या व्यक्तिमत्वाचा या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान केला जातोय. तर नक्कीच ससूनगर गावातील ज्येष्ठ नागरिक जयवंत पाटील साहेबांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय धनंजय म्हात्रे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण जयवंत पाटील साहेबांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. ससूनगर गावातील ज्येष्ठ नागरिक आहेत आणि ज्येष्ठांचा या ठिकाणी जर पाहिलं तर मान सन्मान या स्पर्धेमध्ये केला जातोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक धनंजय म्हात्रे साहेबांना तुम्ही पाहताय आणि त्याच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. यानंतर कामन गावातील उद्योजक आदरणीय सन्माननीय राकेश पाटील साहेबांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी सुशांतदा पाटील यांना विनंती करतोय की आपण राकेश पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. आज जर पाहिलं तर अतिथींची मांदी आली या व्यासपीठावरती पाहायला मिळते. सन्मान नसे हा तर आहे जीवाला आपल्या येण्याने या स्पर्धेला अगदी जर पाहिलं तर रंगला हा सोहळा आणि सर्व मान्यवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये आणि त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातो आहे. यानंतर आदरणीय सन्माननीय नितीनजी भगत दादांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी पुन्हा एकदा सुशांत दादांना विनंती करतोय आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर अतिथींची मांदी आली आपण या व्यासपीठावरती पाहतोय आणि त्या सर्वांचा यथोचित मान सन्मान या क्रीडा स्पर्धेमध्ये केला जातो आहे. आयोजकांच्या माध्यमातून सुशांतदा पाटील तदनंतर जर पाहिलं तर धनंजय म्हात्रे दादा देखील उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. तर धन्यवाद. तर आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद निशांतजी. इथे आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र आता फक्त औपचारिकता फॉर्मॅलिटी या मॅचमधली शिल्लक आहे. शेवटचा बॉल हाताळण्याकरता सज्ज गोलंदाज आपण पाहतोय. जवळजवळ विजय इथे निश्चित होतोय असं म्हणायला हरकत नाही आहे. काय जबरदस्त पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं. 71 धावांचं टार्गेट समोर ठेवलं होतं परंतु त्याचा पाठलाग कुठेतरी फलंदाजी करताना गणितं चुकली आणि त्याचंच रूपांतरण आपण पाहिलं तर बॅकफुटला जाताना संघ हा पाहायला मिळाला. आणि इथे आपण पाहतोय आजच्या दिवसातील पहिला विजय इथे संपादित केला रॉयल स्टनर्स मीरा रोड या संघाने. आणि मॅन ऑफ द मॅच करता जर आपण पाहतोय तर निश्चितच आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ मॅन ऑफ द मॅच. खेळाडू कोण आहे? आणि मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे कुणाल. ज्याच्या बॅटमननं अगदी चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. 21 धावांचं कॉन्ट्रीब्युशन कुणालने आपल्या संघाकरता दिलं आणि याच खेळाच्या जोरावरती मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे कुणाल.
कुणाल या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. मॅन ऑफ द मॅच करता आपण पाहतोय अतिशय सुंदर अशी पारितोषिकं आहे. ट्रॉफी जी आहे ती सौजन्य केली आहे घनश्याम जगन्नाथ मात्रे यांच्या वतीने. स्वर्गीय जगन्नाथ मोतीराम मात्रे यांच्या स्मरणार्थ मॅन ऑफ द मॅचसाठी टी शर्ट सौजन्य केलं आहे श्री देवेंद्र कांचन मात्रे यांच्या वतीने आणि फ्रूट बास्केट सौजन्य केली आहे प्रवीण मात्रे यांच्या वतीने. सुजेश विजय शेठ पाटील यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. या ठिकाणी आपण पाहतो मॅन ऑफ द मॅच 21 धावांची काय सुंदर खेळी केली आणि हे आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. त्यानंतर सामनावीर करता हे जे टी शर्ट आहे ते देखील आपल्याला इथे पाहायला मिळतं. खेळाडूंना मात्र एक एनर्जी दिली जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर फ्रूट काय म्हणाल रॉयल स्टनर्स मीरा रोड या संघानं आपण पाहिलं तर अगदी चांगला पहिला विजय इथे संपादित केला. काय म्हणाल हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपल्याला मिळत आहे. संघाने पहिला विजय मिळवलेला आहे. फक्त बॅटनेच बोलतात माईकवरती बोलणं टाळलेलं आहे काही हरकत नाही. चला फ्रूट बास्केट इथे आपण वितरित करायची आहे. आमचं पार्थ मात्र फ्रूट बास्केट घेऊन आला आहे. सुजेश साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय अतिशय सुंदर हे वितरण पारितोषिकांचं मॅन ऑफ द मॅचचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि सुजेश साहेबांना आपण विनंती करू की आपण देखील स्थानापन्न व्हा आणि मॅचचा देखील आनंद घ्या. चला पुन्हा एकदा आपण जाऊया पुढील मॅच करता आणि धावतं वर्णन घेऊन निशांत पाटील येथील सुजेश साहेबांना मी विनंती करेन की आपण स्थानापन्न व्हा आणि या मॅचचा आनंद घ्या. कुठेही जाऊ नका.